राम राम मंडळी, मी तुमचा लाडका वैभव घेऊन आलेलो एक नवीन रेसिपी, ती म्हणजे दूध शेवभाजी. ती घरी कशी बनवायची ढाबा स्टाईल ते आज पाहू आपण. मी मोठ्या आकाराची लाल शेव घेतलेली आहे. मोठ्या साईजची घ्यायची आपल्याला. नंतर गॅस पेटवून घ्यायचा आहे. त्यात आपल्याला पॅन ठेवायचा आहे. पॅनमध्ये आपल्याला सुरुवातीला तेल टाकून घ्यायचं आहे. तेलनंतर आपल्याला जिरे टाकायचे आहेत. जिरेनंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी टाकल्याच्या नंतर आपल्याला लसूण आणि अद्रकचं बारीक कूट करून घ्यायचं आहे, ते टाकायचं आहे. त्यानंतर खूप सोप्या पद्धतीने बनणारी कांदा टाकायचा आहे. खूप कमी साहित्यात लागणारी ही भाजी आहे. कांदा मस्त गोल्डन कलर होऊन द्यायचा आहे. त्यानंतर आपण त्यात मिरची टाकून घ्यायची. मिरचीने जरा तिखटसरपणा येतो, त्यासाठी इम्पॉर्टंट लागणारी मिरची. त्यात आपण टोमॅटो टाकून घेतलं आहे. मस्त त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त परतून घ्यायचं आहे. त्यात आपल्याला मसाल्यामध्ये मी लाल मिरची घेतलेली आहे. घरगुती लाल मिरची घ्यायची, कुठली तरी लाल मिरची वगैरे काय नाही घ्यायची, घरची. त्याच्यानंतर धनिया पावडर घेतलं आहे. हळदी घेतली. त्यानंतर गरम मसाला घेतला आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यात दूध टाकायचं आहे. ते कसं टाकायचं, खूप जण विचारतात की दूध फुटतं आमच्याकडनं. ते फुटू न द्यायचं कारण काय आहे की दूध खूप थंडही नसावं आणि खूप गरम बी नसावं. ते कोमट असावं, जसं लहान बाळाला पाजवतात ना त्या पद्धतीचं दूध असावं, जेणेकरून ते दूध फुटणार नाही. मस्त अशी उकळी येऊन द्यायची. त्यात आपण जी शेव घेतलेली ती शेव टाकून घ्यायची त्याच्यात, आणि मस्त शेव जरा नमसरपणा होईस्तोवर शिजवून घ्यायची आपल्याला. मस्त अशी उकळी आलेली आहे. जसं तुम्हाला घट्ट पातळ हवी त्या प्रकारे तुम्ही करू शकतात. मस्त कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर कट करून त्यात टाकायची. मला थोडी पातळच आवडते भाजी. आणि आता सर्व करून घ्यायची. खूप सोपी आहे. ढाबा स्टाईल दूध शेवभाजी ही खूप जास्त खाणारी भाजी आहे ढाब्यामध्ये. ती सोप्या पद्धतीने घरी आपल्याला नक्कीच बनवता येते आणि खायचं आणि एन्जॉय करायचं. प्लीज सबस्क्राईब करा.